आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। श्रीगोंदा नगरपालिका नेहमीच या ना त्या कारणाने नेहमी चर्चेत आलेली आहे। खरं तर श्रीगोंदा शहरामध्ये जवळजवळ 34 ते 35 हजार कुटुंब या ठिकाणी राहत आहेत आणि नक्कीच त्यामुळे जो ओला आणि सुका कचरा नगरपालिका नागरिकांना सांगते की तुम्ही वेगळा करा आणि तो नगरपालिकेला वेगळ्या भांड्यामध्ये किंवा पिशवीमध्ये द्या। त्या पद्धतीने नागरिक ओला आणि कचरा सुका वेगवेगळा देतात, परंतु जेव्हा तो कचरा घंटागाडीतनं उचलून डेपोकडे जातो त्यावेळेस तुम्ही पाहतात आमच्या पाठीमागे जे मोठाले ढीकचे ढीक लागलेले आहेत हे ओला आणि सुका कचरा हा एकत्र आहे। त्याचबरोबर प्लास्टिक ते दिलं जातं। खरं तर प्लास्टिक हे घेतानाच वेगळं घेतलं पाहिजे, परंतु आता एकूणच ओला सुका कचरा आणि प्लास्टिक हे एकत्र आलेलं आहे। त्या अनुषंगानं श्रीगोंदा नगरपालिकेनं जवळजवळ 90 लाख रुपयाचं टेंडर या ठिकाणी भरलेलं आहे की ज्या ठिकाणी ओला आणि सुका कचरा हा एकत्र करून त्याचं खत तयार करून बाहेर देऊन 2 पैसे मिळण्याच्या हेतूनं हे टेंडर दिले गेलेलं आहे। परंतु त्या कचऱ्यामध्ये काय काय गोष्टी आहेत ते आपण समजून घेणार आहोत। त्याचबरोबर जे प्लास्टिक वेगळं केलेलं आहे ते सुद्धा इथून बाहेर जाणार आहे। त्यामुळे या ठिकाणी खरं तर गेली अनेक वर्षांपासून असलेला जो ओला आणि सुका कचऱ्याचा ढीग या ठिकाणी ढीगचा ढीग डोंगर करण्यात आला आणि आता तो डोंगर रिता करण्यासाठी टेंडर या ठिकाणी करण्यात आलं। खरं तर ही नागरिकांची दिशाभूल आहे की काय असा प्रश्न या ठिकाणी स्थानिकांना पडतो आहे। आपल्याबरोबर नानासाहेब शिंदे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते बरोबर आहेत। खरं तर त्यांच्याही मनामध्ये आपल्या मनामध्ये पडणारे प्रश्न हे त्यांच्याही मनामध्ये आहेत। आपण समजून घेत त्यांच्या भावना काय आहेत। नानासाहेब काय सांगाल, या ठिकाणी आता खत करण्याचं खरं तर काम सुरू आहे, त्या अनुषंगाने एक शेतकरी म्हणून स्थानिक रहिवासी म्हणून आपल्या मनामध्ये काय प्रश्न आहेत, काय सांगाल? या ठिकाणी गेली आम्ही 2000 सालापासून या ठिकाणी हा कचरा डेपो इथं नकोच अशी आमची पहिल्यापासून भावना आहे, पण पालिकेने पर्यायी जागा कुठं शोधली नाही आणि या 1.5 एकराची जी जागा आहे आता ते आंबिलवडा या ठिकाणी नदीचं बेट तयार झालेलं आहे। म्हणजे दोन्ही साईड नदी आहे आणि नदी बेटावरती हे 1.5 एकराचं क्षेत्र जे आहे ते महाराष्ट्र शासनाचं जे क्षेत्र आहे ते आज नगरपालिकेने, आम्ही वेळोवेळी सांगायचं की तुमची जागाच नाही तिथं, त्यावेळेस नगरपालिकेने महाराष्ट्र शासनाकडून ही जागा नावावर करून घेतली। त्यानंतर ह्या मशिनरी वगैरे आणल्या आणि ह्या 5 वर्षामध्ये आता या ठिकाणी मशिनरी आलेल्या आहेत। म्हणजे गेल्या पंचवार्षिकच्या टायमाला या ठिकाणी 3-3.5 कोटीच्या मशिनरी आल्या। त्या मशिनरी नुसत्या नावालाच आहेत, धूळ खात पडलेल्या आहेत। त्या ठिकाणी कुठलाही कचरा त्या ठिकाणी रन होत नाही, प्लास्टिक ही होत नाही, मनावा असं कुठलं चालत नाही। त्यांना कारण विचारल्यानंतर ते सांगतात की या ठिकाणी लाईट 24 तास नाही। बरं लाईट नसू द्या, या ठिकाणी ज्या ठेकेदाराला टेंडर 20-22 लाखाचं दर महिन्याला आहे की श्रीगोंदा शहरामध्ये सगळं शहर साफ करायचं, त्यानंतर त्याला कचरा गोळा करायचा, ड्रेनेजच्या लाईन साफ करायच्या, सगळं साफसफाई करून या ठिकाणी येऊन या ठिकाणी वर्गीकरण करायचं, त्या मशिनरीद्वारे सगळं विल्हेवाट लावायचे असं टेंडर असताना त्या ठिकाणी तसं काही काम झालेलं नाहीये। आणि आता या 5 वर्षाचा जो डोंगर तयार झालेला आहे पाठीमागे पाहतोय या मोठमोठ्या मशिनरी आलेल्या आहेत। या ठिकाणी साधारणतः 99 लाख रुपयाचं 1 कोटीचं टेंडर या ठिकाणी दिलेलं आहे की बाबा हे मटेरियल इतक्या दिवसाचं पडलं तर याचं खत तयार करा। म्हणजे एक ठिकाणी 20-22 लाख रुपये महिना द्यायचा, 5 वर्षाचं साठलेलं कर्ज परत 1 कोटीला द्यायचं, हे कुठला धंदा आहे? त्या ठिकाणी म्हणजे सगळं हे फसवणूक आहे आणि सर्वसामान्य नागरिकांचा हा निधी आहे, हा पैसे आहेत, ते कसे वायाला जातात हे तुम्हाला मी आता दाखवलेलं आहे। या ठिकाणी प्रशासकीय काळामध्ये झालेला हा घोळ या ठिकाणी घोळच समजायचा, कारण आपला नागरिकांचा, श्रीगोंद्याच्या नागरिकाचा हे पैसा कुठं कोणाच्या खिशात जातोय हेच काही समजा नाही। आता हे जे खत तयार होतं यामध्ये बऱ्यापैकी काच आपल्याला दिसते, त्या अनुषंगानं हा शेतकऱ्यांसाठी हे जे खत आहे ते वापरयोग्य आहे की नाही, किंवा त्याचा जो वापर आहे हा कुठे गेला पाहिजे, काय वाटतं? हे खत जे आता पाठीमागे तयार होतंय ना ते अतिशय चांगलं आहे, पण त्याच्यामध्ये जे काही आपल्या हॉस्पिटलच्या बाटल्या आलेल्या आहेत, काच आलेली पूर्वीची, ती काच वर्षानुवर्ष त्या ठिकाणी त्या रन मशीन मध्ये होती, ती शेतीमध्ये टाकणं योग्यच नाही। दुसरी गोष्ट याला पर्याय म्हणून
ह्याला आता 3-3.5 किलोमीटरचा नॅशनल हायवेचा जो काही मधला डिवायडर तयार होणार आहे, वृक्षारोपण होणार आहे त्या ठिकाणी नव्याने, त्या ठिकाणी तो वापरावा पालिकेने, अशी माझ्याकडून एक विनंती आहे त्यांना. कारण की शेतामध्ये हे जाणार नाही आणि रुपया किलो तुमचा कचरा कोण खातो याला विषयच नाही. त्याच्यामध्ये विष आहे, कचरा नसून विष आहे. शेतीसाठी विष आहे, कारण की काच सोडली तर ते चांगलं आहे, पण काच त्या ठिकाणी असल्यामुळे आपल्याला भरणं करायचं म्हणलं तरी पायाला दिसणार आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या लायकीच नाहीये. त्यासाठी आता एकूण नवीन आता नगरसेवक नगरपालिकेमध्ये येणार आहेत, त्या अनुषंगानं आपली सूचना काय राहील? त्या ठिकाणी नवीन जे प्रशासन आता नवीन जे काही नगराध्यक्ष निवडतील, नगरसेवक येतील, त्यांना विनंती आहे की तुम्ही जे काही शासनाने नियम घालून दिले त्याप्रमाणे तुम्ही हा कचरा डेपो चालवा. नसेल चालवता येत तर बंद ठेवा. आता जे पाठीमागे काम चाललेलं आहे कचरा चालण्याचं, तर हे संपूर्ण ग्राउंड पूर्णपणे लेवल करून, म्हणजे त्या ग्राउंडवर एकही कण प्लास्टिकचा किंवा अन्य कुठला राहणार नाही असं टेंडर आहे. त्या टेंडर मध्ये जर हे मटेरियल असंच ठेवलं, त्यांनी जर काय वेळ काढूपणा केला की बाबा इथं कुठं खपत नाही, कुठं जात नाही, तर असे काही उत्तर आले तर आम्ही ह्या मशिनरी दिसतात ह्या इथून हालून देणार नाही. जे टेंडर तुमचं झालंय त्याप्रमाणे काम करा. या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मी आवाहन करत आहे की हे जर ग्राउंड साफ नाही झालं तर या मशिनरी आम्ही हालून देणार नाही. खर तर नानासाहेबांनी खूप काही गोष्टी आपल्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत. प्रशासक असताना त्यांना जाब विचारणारं कोणीही सभागृहात नाही. त्याचा गैरफायदा घेत या ठिकाणी जवळजवळ 1 कोटीचं टेंडर या ठिकाणी दिलं गेलेलं आहे. अनेक वर्षाचा कचरा तसाच साठवून ठेवण्यात आला. खरं त्याची विल्हेवाट लगेच लावायला हवी होती, ती लावली नाही. परंतु एखाद्यानं हा शासनाचा निधी लाटण्याचा प्रकार आहे काय अशी शंका या ठिकाणी येते आहे. याचबरोबर नागरिकांना दररोज जी घंटागाडी आहे, घंटागाडीवर वाजवलं जातं की ओला आणि सुका कचरा वेगळा द्या, अन्यथा या अधिनियमानुसार आपल्यावर कारवाई होऊ शकते. परंतु येथे मात्र ओला आणि सुका कचरा एकत्र ठेवला जातो. मग नगरपालिकेवर कारवाई होणार, प्रशासनावर कारवाई होणार, असाच प्रश्न आता येतो आहे. नानासाहेबांनी सांगितल्यानुसार जो कचरा आहे, जे खत आहे उत्तम प्रकारचा आहे, परंतु त्या ठिकाणी काच असल्यामुळे तो नक्कीच शेतकऱ्यांसाठी हितावह नाही. त्याचबरोबर त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की जे मोठा हायवे झालेला आहे, मध्ये जे डिव्हायडर आहे त्या ठिकाणी अनेक झाडं लावली गेलेली आहेत, त्या झाडांसाठी सुद्धा ते खत नक्कीच वापरणं योग्य राहील. याचबरोबर जो ताजा प्रश्न आहे, नाशिक येथील तपोवनमध्ये आता नवे वृक्ष लागवड होते आहे, त्या ठिकाणी सुद्धा हजारो झाडांना हे खत योग्य राहील. त्यामुळं शेतकऱ्यांसाठी 1 रुपया किलोनं नक्कीच योग्य राहणार नाही, परंतु शासकीय कामांसाठी शासकीय जे ठिकाणं आहेत, ज्या ठिकाणी नागरिकांचं शेतकऱ्यांचं कमी येणं जाणं असतं, त्या ठिकाणी हा कचरा किंवा हे खत वापरलं गेलं तर नक्कीच योग्य राहील. म्हणजेच पुन्हा शासनाचं टेंडर भरून हे खत इथून बाहेर न्यावं असं स्थानिक नागरिकांचं मत आहे. यामध्ये नक्कीच प्रशासनाने सुधारणा करून घेऊन पुन्हा वर्षानुवर्ष डोंगर या ठिकाणी लागणार नाही आणि जे या कचरा डेपोच्या खाली जे नागरिक राहतात यांना त्याचा त्रास होणार नाही याची दखल नक्कीच प्रशासन घेईल अशीच अपेक्षा. श्रीरंग साळवे, दत्ता जगताप, दक्ष टाइम 24 साठी श्रीगोंदा, अहिल्यानगर.